रक्षाबंधन स्पेशली भावासाठी असणारा दिवस. किती एक्साइटमेंट असते रक्षाबंधनसाठी. आणि आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला एक हक्काचा भाऊ आहे. आणि भाऊ असणं लहान असू दे मोठा असू दे खूप स्पेशल गोष्ट आहे. कारण भाऊ एक अशी हक्काची जागा आहे जिथे आपण लाड करूनही घेऊ शकतो आणि लहान असेल तर त्याचे लाड करूही शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचे जे क्राईम पार्टनर असतात आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये तो भाऊ असतो. आणि कितीही चिडलेलं असू तर ते फ्रस्ट्रेशन कोणावर काढायचं तर भाऊ. भाऊ म्हणजे असा की तो प्रत्येक गोष्टीत आपल्या मागे उभा असतो खंबीरपणे. कधी आपल्यासोबत रडतो, कधी आपल्यासोबत हसतो, कधी आपल्यासोबत भांडतो. आणि कितीही झालं तरी आपल्याला कोणी काय बोललं की तो चिडतो. भले आपल्या बहिणीशी तो भांडेल, पण बहिणीला कोणी काय बोललं तर तो त्याला सोडणार नाही. सो भाऊ म्हणजे काय आहे हे अगदी काही छोट्या शब्दात मांडता येणार नाही. पण हो, मी खूप भाग्यवान आहे. मला रक्षाबंधन साजरा करण्यासाठी हक्काचा भाऊ आहे. आणि त्याचबरोबर एक भाऊ नाही, असे माझे अनेक भाऊ आहेत की माझ्या आयुष्याच्या कठीण प्रसंगात त्यांची मला खूप साथ मिळाली आहे. आणि स्पेशली मला असं वाटलेलं की मला नाही शेअर करायला पाहिजे कोणाशी. पण एक कॉन्फिडन्स आला की नाही, माझा भाऊ मला समजून घेईल. आणि भाऊ ही अशी व्यक्ती आहे की ज्याची जागा कोणीच नाही घेऊ शकत. इनफॅक्ट त्या मुलीचं लग्न झालेलं असू दे किंवा लग्नानंतरही तिला कधी काही शेअर करायचं वाटलं तर एक हक्काची जागा म्हणजे भाऊ. म्हणजे तो लहान असू दे मोठा असू दे आणि काही कोणत्या गोष्टीचं ओपिनियन घ्यायचं असू दे तर तो म्हणजे भाऊ. सो डेफिनेटली आपल्या आयुष्यात भाऊ हे एक वेगळं स्थान आहे. आणि येस, आय एम व्हेरी लकी अँड आय एम व्हेरी हॅपी की मला एक भाऊ आहे. आणि असे अनेक भाऊ आहेत की जे माझा एक खूप चांगला मित्र म्हणून माझ्यासोबत असतात. भाऊ हे तर एक नातं असतं, पण भाऊ एक आपला सगळ्यात चांगला मित्र असतो की ज्याच्याशी आपण काही शेअर करू शकतो, ज्याच्याबरोबर आपण कसंही व्यक्त होऊ शकतो. आणि अगदी अरे कारे आणि फाईटपासूनचं मग नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी नॉर्मल, हे नातं फक्त भाऊ बहिणींचंच असू शकतं. सो येस, थँक्स बाप्पा की माझ्या आयुष्यात रक्षाबंधन करण्यासाठी भाऊ आहे. आणि माझ्या आयुष्यात जे दादा आहेत, जे माझे लहान भाऊ आहेत, त्या सगळ्यांवर माझं खूप खूप प्रेम आहे. आणि हॅपी रक्षाबंधन टू ऑल माय ब्रोज. माझे दादा लोक. अँड येस, माझे दादा लोक आहेत म्हणून मी मस्त दादागिरी करू शकते. सो येस, आय एम व्हेरी हॅपी की दादा लोक आहेत म्हणून ताईची दादागिरी चालते. थँक्यू.